नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, केंद्र राज्य संबंध यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेसाठी एक किंवा दोन क्वेश्चन पाहायला मिळतात। तर केंद्र राज्य संबंध बघत असताना आपल्याला काय तर खूप सारा यामध्ये काय असतो तर खूप मोठा असा सिलेबस आहे, परंतु आयोग काय करतात तर काही स्पेसिफिक एरियावर क्वेश्चन विचारतात। मग काय असेल, वेगवेगळ्या सूच्या आहे त्यावर आपल्याला क्वेश्चन विचारतात। त्यानंतर काय सरकारी आयोग अतिशय महत्त्वाचा आहे, परत त्यामधील पंच आयोग म्हणून आहे तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा असेल। तर आपण पूर्व परीक्षेसाठी काय करू तर महत्त्वाच्या एरियावर आज डिस्कस करूया। काही आर्टिकल सुद्धा आपण काय तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, कायदेविषयक विषयांची विभागणी। आता आर्टिकल आपल्याला आर्टिकल 246 246 मध्ये काय तर पाहायला मिळतात संघ सूची किंवा याला काय म्हणतात तर केंद्र सूची। ह्या सूच्या नेमका आहे काय तर हे वेगवेगळा अधिकार आहे। केंद्राला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार असतो, त्यानंतर राज्य सरकारला कोणत्या सूचीवर म्हणजे कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार असेल। तसंच काय समवर्त सूची, सम म्हणजे काय तर दोघांना कायदे करण्याचा अधिकार, मग केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो। आता आपण बघू केंद्र सूची किंवा संघ सूची। तर काय असेल, निश्चितच यामध्ये महत्त्वाचे विषय अतिशय महत्त्वाचे विषय असतात। ते कशामध्ये येणार पाहायला मिळतो आपल्याला तर ते आपल्याला केंद्र सूची किंवा राज्य सूचीमध्ये। तर काय असेल, केंद्र सरकारला यावर कायदे करण्याचा अधिकार असेल। हे अतिशय महत्त्वाचे असेल, कशासाठी राष्ट्रीय हितासाठी महत्त्वाचे। मग संरक्षण असेल, बँकिंग असेल, परराष्ट्र धोरण असेल, अणुऊर्जा असेल, हे सर्व विषय कशामध्ये पाहायला मिळेल आपल्याला तर संघ सूचीमध्ये। मूळ घटनेमध्ये हे 97 विषय होते, परंतु काय तर हे कमी जास्त होत असतात। सध्या किती तर 98 विषय म्हणू आपण, 98 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, परंतु मूळ घटनेमध्ये किती तर 97 विषय पाहायला मिळतात। संरक्षण, बँकिंग, परकीय कामकाज, चलन बघा, अणुऊर्जा, विमा असेल, त्यानंतर संचार असेल, आंतरराज्य व्यापार व वाणिज्य, जनगणना। आता जनगणना आपल्याला इथे पाहायला मिळतात, परंतु लोकसंख्या नियंत्रण आपल्याला समवर्त सूचीमध्ये पाहायला मिळतात। ह्या सुद्धा गोष्टी आपण काय करायच्या तर लक्षात ठेवायच्या। त्यानंतर टपाल म्हणू आपण, पोस्ट ऑफिस रिलेटेड, हे सर्व कुठे येतात तर संघ सूचीमध्ये पाहायला मिळतात। तसे मग 97-98 विषय एवढे लक्षात ठेवायचे का तर बिलकुल नाही। का तर आयोग काय करतात याच एरियावर क्वेश्चन विचारतात। परत बघा, लेखा परीक्षेनंतर काय असेल तर वजन व मापे आपल्याला इथे पाहायला मिळतात समवर्त सूचीमध्ये। वजन व काय तर मापे। आता यामध्ये काय वजन मापे व मानके कुठे पाहायला मिळेल आपल्याला तर मानके म्हणजे काय तर युनिट। आता हा सायन्सचा भाग आहे, वेगवेगळे युनिट असतात। लांबीचं युनिट आपण मीटरमध्ये वगैरे मोजतो, त्यानंतर काय स्पीड किलोमीटर पर हवर वगैरे। अशा प्रकारे वजन, मापे व मानके आलं तर हे आपल्याला केंद्र सूचीमध्ये पाहायला मिळेल। आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहे मित्रांनो यावर, हे लक्षात ठेवायचं। परंतु फक्त वजन व मापे विचारलं तर कुठे येणार समवर्त सूचीमध्ये, लक्षात ठेवायचं। परत तीर्थक्षेत्रावरील कर, सर्व तीर्थक्षेत्रावरील कर सुद्धा आपल्याला कुठे पाहायला मिळेल तर आपल्याला केंद्र सूचीमध्ये पाहायला मिळतात। आता राज्य सूचीमध्ये काय तर राज्य सूचीमध्ये 59 विषय होते। मूळ घटनेमध्ये किती तर 66 विषय, मूळ घटनेमध्ये 66 विषय आणि आता किती असेल तर 59। बघा इथे काय झालं असेल तर कमी संख्या झालेली आहे, परंतु केंद्र सूची असेल आणि समवर्त सूची असेल तर विषयांची संख्या काय झाली तर वाढली आहे। हे प्लसमध्ये आहे। तर विचारू शकतात कोणत्या सूचीमध्ये विषयांची संख्या कमी झाली तर कोणत्या सब्जेक्टची संख्या कमी झाली असेल तर राज्य सूचीमध्ये। मग काय असेल, राज्य लवकर हँडल करेल असे विषय आपल्याला कुठे पाहायला मिळणार तर असे विषय आपल्याला राज्य सूचीमध्ये पाहायला मिळेल। मग कृषी रिलेटेड असेल, केंद्रापेक्षा काय राज्य लवकर त्यावर नियंत्रण। परत काय पोलीस डिपार्टमेंट असेल, सार्वजनिक सुव्यवस्था असेल, बाजारपेठा असेल, सिनेमागृह असेल, हे कुठे पाहायला मिळेल तर आपल्याला राज्य सूचीमध्ये। का तर हे आपलं राज्य सरकार लवकर हँडल करणार, यावर काय तर क्वेश्चन विचारतात। बघा सार्वजनिक सुव्यवस्था लवकर केंद्रापेक्षा कोण हँडल करणार
तर राज्य सरकार करू शकते. तसंच काय सार्वजनिक सुव्यवस्था पोलीस डिपार्टमेंट काय म्हणू आपण, सार्वजनिक सुव्यवस्था लवकर हे करणार, नियंत्रण मिळवणार. आरोग्य असेल, स्वच्छता असेल, कृषी रिलेटेड, मग धरणे असेल, कालवे असेल, मत्स्यपालन असेल, हे कशामध्ये पाहायला मिळेल तर आपल्याला राज्य सूचीमध्ये पाहायला मिळतात. तुरुंग असेल, स्थानिक शासन असेल, मत्स्य असेल, बाजारपेठा वगैरे हे आधीच डिस्कस केलं आपण. सिनेमागृह, जुगार, जकात, अंमली दारू, दफन व दफनभूमी म्हणतो आपण, खनिज, कालवे हे कशाच्या रिलेटेड तर बघा, खनिज असेल, कालवे असेल आणि धरणे असेल तर हे कशाच्या रिलेटेड असेल तर आपल्या कृषी रिलेटेड आहे. लक्षात ठेवायचं, कृषी हा विषय कुठे पाहायला मिळतो तर आपल्याला राज्य सूचीमध्ये पाहायला मिळतात. 7वी घटना दुरुस्ती आणि 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं असेल तर राज्य सूचीमधील मॅक्झिमम विषय आपण कोणाकडे ट्रान्सफर केले असेल तर समवर्त सूचीमध्ये ट्रान्सफर केलेले आहे. लक्षात ठेवायचं. आता बघा जकात यावर सुद्धा क्वेश्चन पाहायला मिळतात. जकात कुठे असेल तर राज्य सूचीमध्ये पाहायला मिळतात. पोलीस डिपार्टमेंट लक्षात ठेवा, कृषी लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था वगैरे. ठीक आहे. आता समवर्त सूची आपण कोणत्या देशाकडून घेतली असेल तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवायचं, ऑस्ट्रेलिया. तर यामध्ये काय केंद्र आणि राज्य काय करणार तर केंद्र आणि राज्य हे यावर कायदे करू शकतात. मूळ सूचीमध्ये आपल्याला हे 47 पाहायला मिळतात, परंतु आता काय तर 52 कमी जास्त संख्या होत असतात. यामध्ये फौजदारी कायदा असेल, तसंच काय नागरिक कायदा, विवाह, घटस्फोट, दत्तक, लोकसंख्या नियंत्रण. बघा जनगणना आपल्याला इथे पाहायला मिळतात, हे लक्षात ठेवायचं. आणि लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण आपल्याला समवर्त सूचीमध्ये पाहायला मिळतात. वने असेल, वने किंवा जंगले म्हणू आपण, जंगल हे कुठे पाहायला मिळेल तर समवर्त सूची आयोग विचारतात. ठीक आहे. वीज, कामगार म्हणजे काय, कामगार संघटना म्हणू आपण, कामगार संघटना, आर्थिक व सामाजिक नियोजन, औषधे, वर्तमानपत्रे, प्रेस म्हणू आपण, हे कुठे पाहायला मिळतात तर आपल्याला समवर्त सूचीमध्ये पाहायला मिळतात. पुस्तके व प्रिंटिंग प्रेस, वजन व मापे इथे, परंतु वजन, मापे व मानके म्हटलं तर आपल्याला केंद्र सूची किंवा संघ सूची एकच आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. परत आपल्याला काय असेल, शिक्षण सुद्धा आपल्याला, शिक्षण असेल, बँकरप्टी असेल, सर्व हे कशात पाहायला मिळतात तर आपल्याला समवर्त सूचीमध्ये पाहायला मिळेल. यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतात तर लक्षात ठेवायचं. एक वेळेस तर असं विचारलेलं आहे, समवर्त सूची हे कोणत्या देशाकडून आपण घेतलेली आहे तर कोणत्या असेल, ऑस्ट्रेलिया. परत बघा कायदा करण्याचा अधिकार, संघ सूची, त्यानंतर काय समवर्त सूची आणि राज्य सूची, हा क्रम वेटेज म्हणू आपण. संघ सूचीला जास्त, त्यानंतर समवर्त सूची आणि त्यानंतर काय तर राज्य सूची. ठीक आहे. तर आता बघा 246 आपण बघितलेला आहे, परंतु 247 मध्ये काय सांगितलेलं असेल तर अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला तर संसदेला आहे, संसदेला. आता ही ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा मित्रांनो, 24x7 आपण म्हणतो की नाही, मेडिकल बघतो आपण 24 तास आणि काय 7 दिवस, 24x7 काय तर अतिरिक्त न्यायालय असं लक्षात ठेवायचं. अतिरिक्त न्यायालय म्हणजे काय, आर्टिकल जर विचारला आपल्याला तर लक्षात ठेवायचं 247 मध्ये पाहायला मिळतात. 248 मध्ये काय असेल तर शेष अधिकार. तर आता बघा जेव्हा नाही का काळानुसार चेंजेस होत असतात, आधी काय केलेलं असेल आपला घटनाकर्त्यांनी 3 सूच्या केलेल्या आहे आणि त्या 3 सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे विषय ॲड केलेला आहे. परंतु काय असेल तर काळानुसार चेंजेस. तर आता काय म्हणू आपण, जो आपला इंटरनेट आहे, इंटरनेट रिलेटेड जर काही कायदा करायचा असेल तर तिन्ही सूचीमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतात का आपल्याला तर नाही. मग यावर अधिकार कोणाचा असेल तर यावर अधिकार केंद्राचा असतात. तिन्ही सूचीमध्ये नसणारे विषय यावर कायदा कोण करू शकतो तर केंद्र सरकार. लक्षात ठेवायचं. आर्टिकल 248 मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. हे आर्टिकल अतिशय महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं असेल, 249 यामध्ये काय असतात
तर एखाद्या राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असेल तर संसदेला, परंतु काय तर राज्यसभेचा हा विशेष अधिकार आहे. खूप वेळेस क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवायचं. 249 राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी काय असेल तर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला आहे. बघा, राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. राज्यसभेने काय हजारव मतदान करणाऱ्या सदस्याच्या काय तर 2/3 बहुमताने पारित करणे आवश्यक आहे. विशेष बहुमत म्हणतो आपण. जर राज्यसभेमध्ये हा ठराव पारित झाला तर कुठे जाणार, लोकसभेमध्ये, आणि काय करणार तर कायदा. आपण काय म्हटलेलं आहे, राज्य सूचीवर राज्य कायदा करेल, परंतु इथे जर राज्यसभेनं जर ठराव पारित केला तर काय होणार, राज्य सूचीवर सुद्धा कायदा करण्याचा अधिकार आपल्या संसदेला प्राप्त होतो. 250 आर्टिकल, तर 250 आर्टिकल काय असेल तर बघा, आपल्याला फक्त कंबाईनला काय तर ज्या 3 सूच्या आहे, सरकारी आयोग अतिशय महत्त्वाचा आहे, त्यावर विचारतात. परंतु आपण थोडं बघून घेऊ. 240 म्हणजे काय असेल आर्टिकल 250 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल तर आपल्याला राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेला राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार. आर्टिकल कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, बघा हे 0 आहे की नाही, हे 250 म्हणजे काय 0, कोणाला अधिकार 0 झाला असेल तर राज्यांना अधिकार 0. मग राज्यांना अधिकार 0 कधी होणार तर काय आणीबाणी सुरू असताना, आणीबाणीच्या वेळेस कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. फक्त आर्टिकलचं हेडिंग जरी लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 252 252 आर्टिकल काय असेल तर बघा 2 आपल्याला शेवट दिसतात. तर 2 राज्यांनी 2 किंवा 2 पेक्षा राज्यांनी जर म्हटलं केंद्राला की राज्य सूचीवर तुम्ही काय करा कायदा करा, परंतु किती 2 राज्यांनी. म्हणून आपण लक्षात ठेवायचं सुरुवातीला सुद्धा 2 आणि शेवट सुद्धा 2. बघा 2 किंवा अधिक घटक राज्यांनी राज्याच्या संमतीने त्या राज्यासाठी कायदा करण्याचा संसदेला काय अधिकार दिलेला असेल, अशा वेळेस काय करतात तर आर्टिकल 252 नुसार. 253 काय असेल तर राज्य सूचीवर परराष्ट्र धोरण असेल त्याविषयी कायदा करण्याचा अधिकार साहजिकच कोणाला असणार तर आपल्या केंद्र सरकारला किंवा संसदेला म्हणू आपण. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय कार्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते. तर लक्षात ठेवायचं 53 कायदे, आंतरराष्ट्रीय 53 कायदे, ट्रिक आंतरराष्ट्रीय 53 कायदे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आर्टिकल 356 तर माहीत आहे, राष्ट्रपती राजवट म्हणतो आपण. राष्ट्रपती राजवट काय असेल तर जेव्हा घटनात्मक यंत्रणा काय बिघडलेली आहे राज्यांची त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लावल्या जातात. लक्षात ठेवायचं. आता यामधील आर्टिकल 262 आणि आर्टिकल 263 अतिशय महत्त्वाचा आहे. तर 262 मध्ये काय सांगितलेलं आहे, आंतरराज्यीय जलविवादाबाबत आंतरराष्ट्रीय जलविवाद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असेल तर आपल्या केंद्र सरकारला आहे किंवा संसदेला आहे, कायद्याद्वारे स्थापन केले जातात. तर लक्षात ठेवायचं आर्टिकल 262 आणि 263 काय असेल तर आंतरराज्यीय परिषदा 1990 मध्ये स्थापन केलेल्या आहे. ठीक आहे. ही 2 आर्टिकल इथे लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन पाहायला मिळतात. परत काय असेल आर्टिकल 275 मध्ये काय मागच्या वेळेस क्वेश्चन येऊन गेलेल्या ठराविक घटक राज्यांना केंद्राकडून काय मिळणार तर अनुदान मिळणार. आता आयोग तर तसे खूप आहे, परंतु 2च आयोग आपल्याला महत्त्वाचे आहे. परंतु त्यासाठी काय तर मागच्या वेळेस असं सुद्धा विचारलं होतं केंद्र राज्यांसाठी खालीलपैकी कोणती समिती आहे असं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं. बघा पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग कधी स्थापन झाला असेल तर 1969 कोणाच्या अंडरमध्ये तर मोरारजी देसाई लक्षात ठेवायचे, PM सुद्धा होते. त्यानंतर के हनुमंतया, हे लक्षात ठेवा, फक्त हेडिंग लक्षात ठेवा. ठीक आहे. राजमन्नार समितीच्या आजपर्यंत शिफारसी विचारल्या का तर बिलकुल नाही. मग राजमन्नार समिती लक्षात ठेवा केंद्र राज्य संबंधासाठी स्थापन केलेली आहे. कधी स्थापन केली 1969 आणि अहवाल कधी दिला असेल तर अहवाल सुद्धा त्यांनी 1971 मध्ये अहवाल दिलेला आहे. लक्षात ठेवायचं काहीच नाही. राजमन्नार समिती लक्षात ठेवायची. DMK सरकार म्हणजे काय तामिळनाडू सरकारने हे स्थापन केलेली आहे राजमन्नार समिती. मागच्या वेळेस असा सुद्धा क्वेश्चन विचारला होता खालीलपैकी पंचायत राज
संबंधी कोणती समिती नाही, तर राजमन्नार समिती त्यामध्ये ऑप्शन होतं, तर लक्षात ठेवा. आनंदपुरम साहेब ठराव हे काय, तर याचे हेडिंग सुद्धा लक्षात ठेवा. हेडिंग काय, आनंदपुरम साहेब सुद्धा काय, तर केंद्र राज्य संबंधासाठी यांनी काय केलेलं आहे, वर्क केलेलं आहे. 1973 मध्ये अकाली दलाने हे स्थापना केली होती. राजकीय आणि धार्मिक त्यांनी काय, तर सूचना दिलेल्या होत्या किंवा ठराव दिलेला होता, तरतुदी म्हणू आपण. पश्चिम बंगाल जाहीरनामा, पश्चिम बंगाल जाहीरनामा कधी असेल, तर हे पश्चिम बंगाल सरकारनं स्थापन केलेलं आहे. कधी, तर 1977 मध्ये. ठीक आहे. यावर क्वेश्चन विचारतात का, तर नाही, परंतु आपल्याला माहीत असायला हवे हेडिंग सुद्धा. आता बघा, सरकारी आयोग अतिशय महत्त्वाचा, खूपच महत्त्वाचा. यावर आपल्याला वारंवार क्वेश्चन पाहायला मिळतात. स्थापना कधी, स्थापनेवर सुद्धा आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात. 1983 मध्ये स्थापना झालेली आहे. अहवाल कधी दिला असेल, तर 1988 मध्ये त्यांनी अहवाल दिलेला आहे. तर अहवाल 4 वेळेस यांच्या शिफारशी काय, शिफारशी म्हटल्यापेक्षा मुदत वाढून दिली यांना. गव्हर्नमेंटने म्हटलं होतं की तुम्ही 1 वर्षामध्ये काय द्या, तर आम्हाला अहवाल द्या, परंतु हे काय करत होते, अहवालच देत नव्हते. मग काय, तर 4 वेळेस गव्हर्नमेंटने यांना मुदत वाढ दिली, म्हणून 1988 मध्ये अहवाल दिला. तर बघा, स्थापना सुद्धा महत्त्वाची. स्थापना कधी, 1983, अहवाल 1988. आयोग म्हणतात अहवाल 1986 ला दिला, तर काय असेल, चुकीचं असेल. सदस्य सुद्धा विचारतात, किती सदस्य आहे, तर 3 सदस्य. कोणते सदस्य असेल, तर आपल्याला पाहायला मिळतात न्यायमूर्ती AR सरकारी अध्यक्ष होते. त्यानंतर काय, B शिवरामन, SR सेन हे काय आहे, तर सदस्य आहे. मग ट्रिक कशी लक्षात ठेवायची, तर बघा, शिवसेनेचं सरकार म्हणू आपण. शिवसेनेचं सरकार कशासाठी, तर आपल्याला ट्रिक लक्षात ठेवायची आहे सरकारी आयोगासाठी. शिव म्हणजे काय असेल, तर B शिवरामन. सरकार म्हणजे काय, तर न्यायमूर्ती सरकारी, आणि सेन म्हणजे काय, तर SR सेन. मागच्या वेळेस विचारलं, खालीलपैकी सरकारी आयोगाचे सदस्य कोण नाही, लक्षात ठेवायचं. एक वेळेस क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. गट क किंवा ब ला आला असेल. कशासाठी स्थापना, तर केंद्र राज्य संबंध यांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेला हा आयोग आहे. आता या आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारशी सुद्धा आपल्यासाठी काय असेल, तर लक्षात ठेवायचं. आयोग काय करतात, वारंवार क्वेश्चन विचारतात. यांनी काय सांगितलं असेल, ऑल इंडिया सर्व्हिसेस काय करा, प्रबळ करा. राज्यपाल पद रद्द म्हटलं का त्यांनी, तर बिलकुल नाही. परत त्यांनी सांगितलं काय, दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, यांचं काय करा, तर विकेंद्रीकरण करा. आपण शिफारशी बघू. स्थापना लक्षात ठेवायची. 83-88 ला अहवाल दिला. 3 सदस्य, न्यायमूर्ती RS सरकारिया, B शिवरामन आणि SR सेन. ऑल इंडिया सर्व्हिसेस रद्द करण्यात यावे. केंद्र सरकारने जाहीरनाम्यातील मागण्या ह्या नाही. तर बघा, 1 वर्षात अहवाल देण्यास सांगण्यात आले, मात्र ही मुदत 4 वेळेस वाढवण्यात आली. शेवटी 88 मध्ये त्यांनी काय केलं, तर अहवाल. हे डिस्कस केलं आपण. 247 शिफारशी केल्या. मग एवढ्या शिफारशी आपल्या लक्षात राहणार का, तर बिलकुल नाही. काय लक्षात ठेवायचं, बघा, 356चा वापर. 356 आर्टिकल आपल्याला माहित आहे कशासाठी असेल, तर राष्ट्रपती राजवट म्हणतो. शेवटचा पर्याय म्हणून करा असं कोणी सांगितलं असेल, तर सरकार यांनी सांगितलं. ऑल इंडिया सर्व्हिसेस काय करा, प्रबळ करा. आयोग काय म्हणतात, सरकारी या आयोगाने सांगितलं की ऑल इंडिया सर्व्हिसेस रद्द करा म्हटलं का, तर नाही, बिलकुल चुकीचं आहे. परत काय, त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी उपाययोजना करावी, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्रिभाषा म्हणजे काय असेल, मातृभाषा, त्यानंतर काय, हिंदी आणि इंग्लिश, याला काय म्हणू आपण, त्रिभाषा. कलम 263 अंतर्गत काय करा, तर आंतरराज्य परिषदा स्थापन करा. कशा करा, परंतु कायमस्वरूपी. त्यानंतर गव्हर्नमेंटने 1990 ला काय केलं असेल, तर आंतरराज्य परिषदा स्थापन केल्या. बघा, आर्टिकल 262 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं, नदी जलविवाद म्हणतो आपण. नदी जलविवाद यासाठी कायदा कोण करतात, तर संसद. परंतु आंतरराज्य ज्या परिषदा आहे आपल्या, त्या कोण स्थापन करत असतात, तर ते राष्ट्रपती. लक्षात ठेवायचे. 63 मध्ये काय असेल, तर राष्ट्रपतींना अधिकार आहे. ठीक आहे. समवर्त विषयावरील कायदा करण्यापूर्वी केंद्राने काय करावं, तर राज्याशी चर्चा करावी. का, तर हे राज्याच्या रिलेटेड काय, तर मॅक्झिमम तरतुदी त्यांनी केलेल्या आहे. विधानसभेत बहुमत असेपर्यंत राज्यपालांनी काय, मंत्री परिषद बरखास्त करू नये. बहुमत असेल तर कशाला बरखास्त करायची, हे सुद्धा त्यांनी शिफारस केली. राष्ट्रपतीने राज्य विधेयकाला संमती देण्यास उशीर केल्यास राज्य सरकारला काय,
तर राज्य सरकारला तसे कळवणे काय आवश्यक आहे. आर्टिकल 201 नुसार काय करतात तर आपले राज्यपाल काय करतात तर राष्ट्रपतींसाठी विधेयक राखून ठेवतात. परंतु राष्ट्रपतीला असा अधिकार नाही कोणता की त्यांनी 6 महिन्यात त्याला संमती वगैरे देणे असं काही त्यांच्यावर बंधन नाही. ते किती दिवस सुद्धा संमती देऊ शकतात किंवा संमती देऊ शकत नाही. आकाशवाणी व दूरदर्शन कार्याचे काय करायचे तर विकेंद्रीकरण करावे. राज्यपालांबाबत त्यांनी काय शिफारशी केल्या असेल तर केंद्र राज्य संबंधात दुरावा येण्यास राज्यपालच कारणीभूत आहे. परंतु राज्यपाल पद रद्द करा म्हटलं का त्यांनी तर नाही. ही मागणी काय केली तर त्यांनी फेटाळून लावली. मग आयोग म्हणतात राज्यपाल पद रद्द करा म्हणून आपल्याला सरकारी आयोगाने शिफारस केली तर विधान काय असेल चुकीचं असेल. राज्यपालांची नियुक्ती करताना काय तर मुख्यमंत्र्याचा सल्ला घेण्यात यावा. तर काय असेल खूप सारी अशी लिस्ट असेल वेगवेगळे राज्यपाल असतात की नाही. मग या यादीमधून कोणत्या राज्यपालांची निवड करायची आहे हे घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विचारा. अशा प्रकारे त्यांनी काय तर शिफारस केलेली आहे. काही क्षेत्रात काय असावा तो तज्ज्ञ असावा. ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी का तर स्थानिक राजकारणाशी त्यांचा संबंध नसावा. ती व्यक्ती राजकारणाशी अलीकडच्या काळात संबंधित नसावी. एवढ्या शिफारशी त्यांनी केलेल्या आहे. या शिफारशी आपल्यासाठी काय आहे तर महत्त्वाच्या आहे. का महत्त्वाच्या आहे आयोग यावरच क्वेश्चन विचारतात. 247 शिफारशी लक्षात ठेवणं शक्य नाही परंतु हा रिपीटेड एरिया आहे आयोगाचा. सरकारी आयोगाला 1 वर्षात अहवाल देण्यास सांगितले मात्र त्यांनी काय केलं असेल तर 4 वेळेस MPSC सारखंच म्हणू आपण. ठीक आहे काय असेल तर खूप वेळेस पोस्टपोन तशा प्रकारचं आपल्याला काय असेल तर पाहायला मिळतात. पंच आयोगाची स्थापना कधी झाली हे सुद्धा कधी कधी आयोग विचारतात. 2007 मध्ये यांची स्थापना झालेली आहे. 2010 मध्ये काय केलं तर त्यांनी अहवाल दिलेला आहे. किती सदस्य होते तर 5 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आयोगाची स्थापनाच आधी लक्षात ठेवा. 2007 मध्ये अहवाल कधी दिला असेल तर 2010 मध्ये. सदस्य किती तर 5 सदस्य सुद्धा लक्षात ठेवा. मदन मोहन पंची काय अध्यक्ष आहे. धीरेंद्र सिंग सदस्य. विनोद कुमार दुग्गल काय पाहायला मिळतात आपल्याला सदस्य. प्राचार्य NR माधव हे सुद्धा काय आहे सदस्य आहे. डॉक्टर अमरेश बागजी यांचं काय 2008 मध्ये निधन झालं. त्यांच्या जागेवर कोणाची नेमणूक केली असेल तर विजय शंकर म्हणून यांची नेमणूक केलेली आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्थापना आणि काय अहवाल कधी दिला. काही शिफारशी बघू. तसं तर सरकारी आयोगच अतिशय महत्त्वाचा आहे परंतु कधी कधी विचारतात आपल्याला. तर 1456 पानांचा त्यांनी अहवाल दिला. कधी दिला 19 एप्रिल 2010 मध्ये. ठीक आहे. 310हून अधिक शिफारशी केल्या. 300+ शिफारशी शक्य आहे का तर बिलकुल नाही. राष्ट्रपतींसाठी असणारी महाभियोगाची प्रक्रिया सुद्धा कशासाठी लागू करा तर राज्यपालांसाठी लागू करा असं त्यांनी सांगितलेलं. राज्य विधेयकाला संमती देणे राखून ठेवणे यासाठी राष्ट्रपतीला 6 महिन्याचा कालावधी द्यावा. आधीच बघितलं आपण की राष्ट्रपतींना तो अधिकार आहे काय किती महिने पडून राहू शकतात. आता सुद्धा काय असेल तोच अधिकार आहे. ठीक आहे. 6 महिन्यांचा कालावधी करावा त्यांच्यावर. राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती होण्याची पद्धत काय करा रद्द करा हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यात याव्या. आरोग्य शिक्षण अभियांत्रिकी आणि काय असेल तर न्यायपालिका. वित्त मंत्रालयातील वित्त विभागाचे स्वातंत्र्य विभाग रूपांतर करावे. कलम 35 व 356 अंतर्गत आणीबाणीच्या तरतुदीचा वापर केवळ अंतिम उपाय म्हणून करावा. आर्टिकल 35 पाहायला मिळतात आपल्याला. कशासाठी तर मूलभूत हक्क. मूलभूत हक्कावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला असेल तर आपल्या संसदेला आहे. त्या रिलेटेड आहे. विधानसभेत सर्वाधिक पाठिंबा असणाऱ्या पक्षांच्याच गटाला काय करावे सरकार स्थापनेसाठी प्राचारण करावे. हे कोण करत असतात तर राज्यपाल. राज्यपालांबाबत राज्यपालांचा कार्यकाळ त्यांना कार्यकाळाची हमी आहे का तर बिलकुल नाही. बघा कार्यकाळ 5 वर्षाचा ठेवावा. परत काय निश्चित देण्यात यावा. बडतर्फी केंद्र शासनाच्या मर्जीवर नसावी. का मर्जीवर नसावी तर त्यांनी सांगितलं घटक राज्यांच्या याच्यावर असावी. महाभियोग वगैरे सांगितलं की नाही. ठीक आहे. राज्यपालांबाबत सुद्धा काय 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांचा फिक्स करा.
निवडताना ती व्यक्ती काय असेल, राज्याबाहेर येईल, हे सुद्धा काय सांगितलं आपल्या सरकारी आयोगांनी सांगितलेलं. ती समाजातील काय असावी, प्रतिष्ठित व्यक्ती असावी आणि स्थानिक राजकारणाशी काहीही संबंध नसावा. अशा प्रकारे काय तर आपण केंद्र राज्य संबंध जो आहे परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे तोच एरिया आपण घेतलेला आहे. तसा तर हा खूप फास्ट टॉपिक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसंच आपलं काय असेल टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.